नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून नवीन शैक्षणिक द्वार खुलं होणार आहे। देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IIM मुंबईचं केंद्र आता पुण्यातही सुरू होणार आहे। केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या अधिष्ठाता समिती आणि त्यानंतर विद्या परिषदेने मान्यता दिल्यानंतर हा निर्णय अधिकृत करण्यात आलाय। IIM मुंबईचं केंद्र पुण्यात व्हावं यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्ताव दिला होता। त्यावरती निर्णय होत पुणे केंद्र सुरू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। पुणे केंद्राची स्थापना ही केवळ पुण्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातोय। पुणे हे देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान आणि औद्योगिक केंद्र म्हणून जलद गतीने विकसित होत आहे। बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं, अत्याधुनिक संशोधन विकास केंद्र, वाढती स्टार्टअप संस्कृती आणि ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी मिळालेली शैक्षणिक ओळख या सर्व पार्श्वभूमीवरती IIM मुंबईचा कॅम्पस हा शहरासाठी केवळ नैसर्गिक पूरकच ठरणार नाही तर जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाला इथल्या विद्यार्थ्यांना थेट दाराशी आणून देणार आहे। या कॅम्पसच्या माध्यमातून उद्योजकतेला नवीन उन्मेष मिळेल, व्यवस्थापन कौशल्यांचा वापर, नाविन्यपूर्ण कल्पनांचे यशस्वी व्यवसायात रूपांतर हे साधता येईल। हा उपक्रम स्वावलंबी भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाला बळकटी देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। याबाबत माहिती देत असताना IIM मुंबईचे संचालक प्राचार्य मनोज कुमार तिवारी हे म्हणाले की आमचा प्रयत्न राहील की शैक्षणिक वर्ष 2026 पासून प्रस्तावित पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम तसेच अल्पावधी कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे सुरू करता यावेत। ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनपूर्वक आभारी आहोत। यामुळे IIM मुंबईला विकसित भारत 2047 या ध्येयाच्या दिशेने मोलाचं योगदान देता येईल। पुण्यामध्ये IIM मुंबईचं केंद्र स्थापन होणं ही एक अभिमानाची बाब आहे। मुंबई ही आर्थिक राजधानी आणि पुणे हे तंत्रज्ञान शिक्षणाचं हब आहे। या दोन्ही शहरांमध्ये निर्माण होणारा नॉलेज कॉरिडॉर ही देशाच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी एक नवीन पर्वणी ठरेल। या निर्णयामुळे महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची एक नवीन ऊर्जा मिळेल आणि नवीन पिढीसमोर संधीचं विस्तीर्ण क्षितिज खुलं होईल। पुणे अनेक दशकांपासून देशाचे प्रमुख शैक्षणिक केंद्र राहिलेले आहे आणि आता ते तंत्रज्ञान, उत्पादन तसेच IT बळकट हब म्हणून उदयास आलेले आहे। या वैशिष्ट्यांचा विचार करून IIM मुंबई आपला नवीन कॅम्पस पुण्यामध्ये सुरू करीत आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांचं केंद्र आता पुण्यातही सुरू होत आहे। तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।